नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आज आहे रविवार. तर आज मी घरातून लेट निघालो आहे. आता वाजलेले आहेत 10:30 आणि मी आता सानपाड्यामध्ये आहे. मी बुकिंग घेऊन नव्हतो आलो सानपाड्यामध्ये. मी जरा वडिलांना घेऊन आलो होतो जुईनगरमध्ये. तर जुईनगरच्या आमच्या सोसायटीमध्ये वार्षिक मीटिंग आहे. तर तिकडे पप्पांना सोडायला आलो होतो. पप्पा आलेत गावावरून आज सकाळीच. मग 10 वाजता मीटिंग असते, मग तिकडे त्यांना सोडलं आणि शुक्रवारी मी डायरेक्ट घरी गेलो होतो भिवंडीवरून. तर गाडीमध्ये गॅस नव्हता जास्ती. आता आहे गॅस अजून 10-15 किलोमीटरचा. मग आता CNG भरायला आलो आहे सानपाड्याला. CNG भरतो आणि परत जुईनगरला जायचं आहे. जरा मित्र बोलवत आहेत तिकडे. तर मग बघू आज काम करायचं आहे की नाही करायचं आहे. जर करायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ येईल, नसेल करायचं तर मग एंड इथेच. तर बघू काय होतं आहे ते. आधी भरतो CNG आणि त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं ते. काय हो गया? अरे तू दुकान काय बोलो दो बोला दो बोल के दिया घाटाला काम करते मित्रांनो, झाला आहे CNG भरून. आता CNG पंपामधूनच निघतोय बाहेर. 460 रुपयाचा CNG बसलेला आहे आणि मी आता केलं आहे मीटर 0. बघू किती किलोमीटर जाते गाडी. आणि सकाळी सकाळी CNG पंपावरती डोकं दुखायचं काम झालं. आपलं डिझायर गाडी आहे, तर CNG भरण्यासाठी पाठीमागे कॅप असतो तो काढायला लागतो. तर कॅप काढला तर त्यांनी CNG वगैरे भरला आणि नंतर कॅप लावायच्या टायमाला त्यांनी व्यवस्थित लावला नाही आणि मी पण लक्ष नाही दिला आणि त्याने चुकीचा लावला आणि मी गाडीत बसलो तर गाडी स्टार्टच होत नव्हती. मग मी जाऊन बघितलं की त्याने कॅप व्यवस्थित नाही लावला आहे आणि तो कॅप निघत नव्हता. शेवटी पकडने कॅप काढावी लागली कारण त्याने तो व्यवस्थित लावला नव्हता. पण दाबताना एकदम बुक्की देऊन दाबला होता तर तो एकदम अडकला होता. त्या आतमध्ये धागा पण असतो त्याला, तर ते एकदम फिट झाला होता आणि गाडी स्टार्ट पण होणार नव्हती. आणि तो बोलतोय निकालो अभी आप अपना और फिर से आप जैसे चाहो वैसे लगा. बोलो निकालो अपना इतना जोर से क्यों मारलं त्याला. शेवटी त्याने आणली पकड आणि काढून दिला आपल्याला. माझा मी कॅप लावला. हे भैया लोक इथं येऊन कसे काम करतायत आणि त्यांना बोलल्यावरती परत वाईट वाटतं की आपल्यावरती बाहेरून आलो आहे म्हणून जबरदस्ती करतात, हे करतात. पण ते काम प्रामाणिक करत नाही. सगळेच सारखे नसतात, पण 1-2 जणांमुळे बाकीच्यांचं पण नाव खराब होतं. मग शेवटी झालेलं आहे. आणि तो तिथे रिक्षावाला पण आला होता. तो पण त्याच्याबरोबर काहीतरी वाद घालत होता पैशांवरून. त्याने पण काहीतरी 200 रुपयाचं CNG भरायला सांगितलं होतं रिक्षावाल्याने. तर त्याने आधी 150चा भरला, बंद केलं आणि परत चालू केलं. तर तो बोलते कितने का भरा, मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा है. तर पंपवाला बोलतोय नाही 200 का ही भरा दिया है मैंने. पण काहीतरी गडबड केलेली त्याने. मग 2 वेळा भरायची काय गरज होती, आधी 150 नंतर 50. तर असं असतं काहीतरी. तो माणसातच गडबड होता. तर आता मित्रांनो चाललोय मी जुईनगरला. तर मित्र भेटणार आहेत, माझे जुने मित्र आहेत खूप. नेहमी भेटत असतो, पण आज रविवार आहे तर आज सगळेच असतील. तर जाऊन भेटतो त्यांना आणि नंतर ना मग उबर चालू करतो अर्धा 1 तासाने. आता वाजलेले आहेत 11:15. 12 वाजता आपण ड्युटी चालू करूया. तर आता जाऊन भेटतो त्यांना आणि मग बघू पुढचं काय नियोजन होतं. वाजलेले आहेत आता 2:45 आणि मी अजूनसुद्धा जुईनगरमध्येच आहे. तर जुईनगरमध्ये मित्र भेटले होते तर त्यांच्यासोबतच थांबलो. तर नंतर थोड्या वेळाने मित्राच्या घरी गेलो, जेवलो आणि परत सगळे बाहेर होतो. जुईनगरला जिथे राहायचो पहिले, तिथे समोर माझ्या मित्रांचं दुकान आहे कपड्याचं. तर त्या दुकानातच आम्ही सगळे थांबलो होतो सकाळपासून. तर बसलो होतो. मी उबर चालू केलं होतं आणि रॅपिडोसुद्धा चालू केलं होतं. तर काही रेट भेटत नव्हते. तर नंतर ना खूप कंटाळा आला. मग मी घरी जाणारच होतो. तेवढ्यात माझ्या बाजूच्या सोसायटीमधून एक ओळखीचे काका आले, बाहेर येत होते. तर ते बोलले, त्यांना विचारलं असंच की कुठे चाललं आहे. तर ते बोलले माझा मुलगा चालला आहे पनवेल रेल्वे स्टेशनला, त्याची ट्रेन आहे. तर मग ते म्हटलं, मी विचारलं कशाने जाणार आहे. ते बोलले रिक्षा शोधतो आहे, मी बघतो. तर म्हटलं मी तिकडेच चाललो आहे, माझी गाडी आहे तर मी सोडतो. तर तो बोलला ठीक आहे 400 रुपये देतो. बोललो ठीक आहे द्या 400 रुपये, मी जातो. मग आता
तेच करायला चाललो आहे. युटर्न घेऊन आलो आहे, आता पिकअप करायला चाललो आहे. करतो पिकअप आणि मग भेटतो आता पनवेलला जाऊन. कंटाळा आला तर घरीच जाईन, नाहीतर काम कंटिन्यू करेल. बहुतेक पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथून बुकिंग लागली तर लागली, नाहीतर मग घरीच जाईन डायरेक्ट. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 3:30 आणि मी आलेलो आहे कामोठ्यामध्ये. माझ्या घराच्या इथे बिल्डिंगच्या खालतीच आहे. गाडी पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे. त्यांना सोडलं मी पनवेल रेल्वे स्टेशनला आणि डायरेक्ट गाडी घेतली बिल्डिंगमध्ये कामोठ्यामध्ये. कारण मित्राच्या घरी जेवलो होतो पोटभरून, तर भयानक झोप येते मला. तर मग म्हटलं बास, 400 रुपयाचं काम झालेलं आहे, तर बास. आता बंद केलं सगळं, आलो एक बिल्डिंगच्या खाली, जातो घरी. आणि आता भेटू आपण सोमवारी नवीन व्हिडिओमध्ये. तर सोमवारपासून फुल जोरात काम करायचं आहे, तर भेटूया आपण सोमवारी. तोपर्यंत बाय.